अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण शिवलीलामृत कथासार अध्याय 4 याचे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहेस. तू उदार आहेस, कापुराप्रमाणे गौरवनाचा आहेस. तुझे गुण अगम्य आहेत, अपरंपार आहेत. तरीही सर्व लोक भक्तिभावाने तुझ्या गुणाचे वर्णन करतात. तुझा आदी, मध्य व अंत कोणालाही कळत नाही. तू सर्वांचे आदिकारण आहेस. तू सर्व गोष्टीचा कर्ता आहेस. तू कोठे केव्हा कसा प्रकट होशील ते ब्रह्मादिकांनाही सांगता येत नाही. जगात सर्वत्र तुझाच निवास आहे. भक्ताचे मनोगत जाणून तू त्याच्यासाठी जे ते असशील तेथे प्रकट होतोस. याविषयी एक कथा सुताने शौनकादिकांना सांगितली. ती अशी: फार पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा राजा राज करीत होता. तो पराक्रमी होता. त्याने आपल्या अनेक शत्रूचा निपात केला होता. तो मद्यमासाचे सेवन करीत असे. त्याला शिकारीचाही छंद होता. मृगयेदरम्यान तो मोठी हिंसा करायचा. त्याच्या अंतपुरात 4 वर्णाच्या स्त्रिया होत्या. तो त्याच्याशी संग करायचा. तो निर्दयी होता. गैरवर्तन करायचा. अधर्माने वागायचा. पण असे असले तरी त्याच्या अंगी एक विलक्षण गुण होता. शिवभक्ती हा तोच गुण. तो नित्यनेमाने शंकराची यथाविधी पूजा करायचा. कुमुदिती ही त्याची पटराणी. ती अत्यंत हुशार व गुणवान होती. आपल्या पतीच्या स्वभावातील या 2 परस्पर विरुद्ध वैशिष्ट्याचे तिला नेहमीच नवल वाटायचे. एके दिवशी राजा व राणी एकांतात गप्पा गोष्टी करीत होते. तेव्हा राणीने निष्कपट भावाने राजाला विचारले, नाथ, तुम्ही नित्य शिवाराधना करता. शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट. तुम्ही शिवरात्री, सोमवार, प्रदोष अशी अनेक शिवव्रते करता. शिवलीलाचे वर्णन करताना, शिवभजने म्हणताना आनंदाने देहभान विसरून नाचता. एकीकडे शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात. हे कसं? विमर्शन म्हणाला, राणी, तुझी शंका बरोबर आहे. पण या वर्तनाचे रहस्य उघडण्यासाठी मी तुला माझा पूर्व इतिहास सांगतो. तो ऐक. मागील जन्मात मी पप्पा नामक नगरीत एक कुत्रा होतो. एकदा माघ्यवद्य चतुर्दशीस अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका शिवमंदिरासमोर आलो. तेथे शिवपूजा चालली होती. ती दुरूनच पाहिली. त्या मंदिराच्या द्वारी उभ्या असलेल्या राजाच्या सेवकांनी मला घालविण्यासाठी काठीने मारले. तो मार चुकवण्यासाठी पळत असताना माझ्याकडून शिवमंदिराला एक प्रदक्षिणा घडली. भुकेने जीव कासावीस झाला होता. मग मी लोचटपणे पुन्हा तेथे गेलो. सेवकांनी मला पुन्हा हाकलले. मी पळालो. मंदिराला उजवीकडून वळसा घालून थोड्या वेळाने परत तेथे आलो. मला पाहून एका सेवकाला राग आला. त्याने मला बाण मारला. मी खाली पडून तडफडू लागलो. त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता पाहताच मी प्राण सोडला. हे राणी, अशा प्रकारे माझ्याकडून त्या पर्वतिथीस उपोषण, शिवदर्शन, प्रदक्षिणा व प्राण अर्पण घडले. त्या पूर्ण कर्मामुळे मला राजाचा जन्म, आत्ताचे हे राजवैभव व शिवपासनेची गोडी ह्या गोष्टीचा लाभ झाला. असे असले तरी पूर्वजन्मातील श्वानाच्या अंगी असलेले वाईट गुण अजूनही गेलेले नाहीत. म्हणून माझ्याकडून असे दोषपूर्ण आचरण घडत असते. ते ऐकून कुमुदितीला मोठे नवल वाटले. तिची जिज्ञासा जागृत झाली. ती म्हणाली,
महाराज, तुम्हाला तर पूर्वजन्मीची गोष्टी आठवतात. आता माझ्याबद्दलही काही सांगा. गतजन्मी मी कोण होते? मला कोणत्या पुण्याईने राणीचा जन्म मिळाला? राजा म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती होतीस. एकदा मांसाचा तुकडा चोचीत धरून उडत असताना एक ससाना तुझ्या मागे लागला. स्वतःला वाचविण्यासाठी तू शर्तीने प्रयत्न करून उडत होतीस. त्यावेळी तू शिवालयाला 3 प्रदक्षिणा घातल्यास आणि दमून भागून मंदिराच्या शिखरावर बसलीस. तुला खूपच धाप लागली होती. तोच ससाण्याने तुझ्यावर झडप घालून तुला ठार केले. तू शिवालयाच्या अंगणातच गतपान होऊन पडलीस. या पुण्याईमुळेच तुला राणीचा जन्म मिळाला. कुमुदितीला आनंद झाला. अधिक जाणून घेण्यासाठी तिने कुतूहलाने विचारले, स्वामी, गेल्या जन्मी आपल्या नकळत ही जी पुण्यकर्मे घडली त्या प्रभावाने या जन्मी श्रेष्ठ नरदेह व राज ऐश्वर्य मिळाले. त्या पुण्याईचा पुढेही तसाच प्रभाव राहील. तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, म्हणून पुढे आपल्याला कोणते जन्म मिळतील त्याविषयी काही सांगा. राजा म्हणाला, हे चंद्रवदने, हे मृगाक्षी, हे गजगामिनी, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईन. त्यावेळी तू जया नामक राजकन्या होऊन मला वरशील. 3ऱ्या जन्मात मी सौराष्ट्र राजा होईन. तू कलिग राजाची कन्या होशील व मला वरमाला घालशील. 4थ्या जन्मात मी गंधार देशाचा राजा होईन. तू मग राजाची कन्या होऊन माझ्याशी विवाह करशील. 5व्या जन्मी मी अवंतीचा राजा व तू दाशरथ राजाची कन्या होशील. तेव्हाही तू माझी पत्नी होशील. राणी थक्क होऊन ऐकत होती. राजा पुढे सांगू लागला, हे प्रिये, 6व्या जन्मात मी अनार्थ देशाचा राजा व तू ययातीची गुणवान कन्या होशील. तेव्हाही तू माझीच पत्नी होशील. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईन. त्यावेळी तू मध्य देशाच्या राजाची कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील. त्या जन्मातही आपण पती पत्नीच असू. मी मोठा पराक्रमी व कीर्तिवान होईन. शिवकृपेने शत्रूंना दंड करीन. धर्मशील होईन. नित्य शिवभजन करीन. लोकांमध्ये शिवभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करीन. मग आपले सर्व राज्य पुत्र हाती सोपवून तपश्चर्येसाठी घोर अरण्यात जाईन. तेथे अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपथाची दीक्षा घेईन. अति सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त होऊन तुझ्यासह शिवपदास प्राप्त होईन. ते ऐकून राणीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले. शिवभजनाचा महिमा जाणून तीही मनपूर्वक शिव आराधना करू लागली. श्रुत शौनकादिकांना म्हणाले, भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहेत. निज कृपेने जीवाचे कल्याण करणारे व मोठे उदार करते आहेत. विमर्शन राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे पुढे राजा म्हणून तितके जन्म घेतले. तो ब्रह्मवेत्ता झाला आणि शिवभक्तीने सर्वार्थाने पवित्र होऊन पत्नीसह कैलासास गेला. अक्षय शिवपदास पावला. असा आहे शिवभजनाचा महिमा. अतर्क्य आणि अचित्य ब्रह्मा विष्णू त्याचे वर्णन करू शकत नाहीत. वेदशास्त्रांनाही त्यांचा थांग लागत नाही. शंकराचे गुणकीर्तन ऐकताना ज्याचे मन भावभक्तीने सद्गत होत नाही, डोळ्यात अश्रू येत नाहीत, त्याच्याबद्दल काय बोलावे. तो तर अधम दुरात्मा. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. त्याचे जगणे व्यर्थ होय. त्याचा धर्म, त्याचे कर्म, त्याची विद्या सारे काही व्यर्थ. श्रोते हो, आता मी तुम्हाला शिवभक्तीची थोरवी सांगणारी आणखीन एक कथा सांगतो, ऐका. चंद्रसेन राजाची कथा. उज्जैनी नगरात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो न्यायी होता. नीतिधर्माने वागायचा. तेथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवाभक्ती करायचा. त्या राजाचा एक जिवलग मित्र होता.
त्याचे नाव मणिभद्र. चतुर मित्र, पवित्र, सर्वज्ञ आणि दयाळू असा गुरु, भाविक आणि उदार असा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता अशी पत्नी, भक्ती करणारा आणि भाग्यवान असा पुत्र, विपुत्र आणि श्रवणीय व्याख्यान देणारा वक्ता, दिव्य हिरा, परीस, सुडाळ मोती या सर्व उत्तम गोष्टी मनुष्याला पूर्वपुण्याईनेच प्राप्त होतात. पिता ज्ञानी असणे आणि तोच गुरु म्हणून लाभणे हा तर त्रिभुवनातील अपूर्व भाग्य होय. चंद्रसेन राज्याचे सद्भाग्यही तसेच होते. राज्य, ऐश्वर्य, पराक्रम, पतिव्रता, श्री, शुद्धाचरण व कीर्ती या सर्व विशेष गोष्टी त्याला लाभल्या होत्या. त्याचा मित्र मणिभद्रही राजाने आपले मनोमन व्यक्त करावे, त्याला आपली गुप्त गोष्ट सांगावी इतक्या योग्यतेचा व अत्यंत विश्वासार्ह असा होता. एके दिवशी त्याने चंद्रसेनाला सूर्यासारखा तेजस्वी असा एक अजब मणी आणून दिला. त्या मण्याचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म होते. अष्टधातूपैकी कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श होताच त्याचे बावन कशी सोने होणे, त्याच्या दर्शनाने रोग बरे होणे अशी त्याची अनेक वैशिष्ट्ये होती. चंद्रसेनाने तो मणी मोठ्या श्रद्धेने आपल्या कंठात धारण केला. त्यामुळे तो इंद्रासारखा रूपवान व अत्यंत तेजस्वी दिसू लागला. तो मणी धारण केल्यापासून त्याच्या राष्ट्रातील दुःख, दारिद्र्य, दुर्भिक्ष, अवर्षण, सर्प, वाद्य, तस्करादिकाचा उपद्रव या गोष्टी पार नाहीशा झाल्या. सर्वत्र सुबत्ता व संपन्नता आली. प्रजा सुखी झाली. राज्याला युद्धात सर्वत्र जय मिळू लागला. त्याच्या प्रत्येक योजना यशस्वी होऊ लागल्या. त्याला कोणत्याही कार्यात कधीच अपयश आले नाही. वैरी मित्र झाले. त्या मण्याच्या अद्भुत प्रभावाने राजाला उत्तम आरोग्य लाभले. त्याचे ऐश्वर्य दिवसेंदिवस दुगणित होऊ लागले. चंद्रसेन राजा सर्व गुण संपन्न होता. शिवभक्ती करणारा, विवेक, चतुर, विरक्त, शांत, निर्मळ, तपस्वी व ज्ञानी होता. असा राजा लाभणे हे प्रजेचे केवढे भाग्य. त्याची वाढती यश, कीर्ती व संपन्नता पाहून पृथ्वीवरचे अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले. त्याच्याकडील तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा म्हणून त्याच्यात मोठी चढाओढ लागली. मणी द्यावा म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण काहीही उपयोग झाला नाही. चंद्रसेन बऱ्या बोलाने ऐकणारा नाही हे लक्षात आल्यावर पृथ्वीवरचे अनेक राजे एकत्र आले. प्रचंड सेनानीशी उज्जैनीवर चाल करून त्यांनी नगराला चहूकडून वेढले. त्यांनी दूताकरवी राजाला संदेश पाठवला, सामंजस्याने तुझ्याकडचा मणी दे, अन्यथा युद्धाला तयार हो. मोठी बिकट परिस्थिती होती. चंद्रसेन विचारात पडला. काय हा अनर्थ? मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे म्हणजे संकटाला आयते आमंत्रणच. येथे भूषणच दूषण झाले. अतिशय सौंदर्य, अतिशय धन, अतिविद्यता, अतिप्रीती, अतिभोग व अति आभूषणे असणे म्हणजे मोठे विघ्नच. असो, मण्याच्या हव्यासाने वैरी समोर ठाकले आहेत. या मणी दिला तर क्षत्रधर्म काय राहिला आणि भयंकर युद्ध करायलाही मन तयार होत नाही. काय करावे? आता महाकालेश्वरालाच शरण जावे. तोच आपला स्वामी आहे. तो दिनाचा रक्षक, जगाचा उद्धार, भक्तवत्सल्य व निज भक्तांना संकटातून तारून नेणारा आहे. तो पार्वतीचा प्राणवल्लभ, तो त्रिपुरारत, जगाचा आत्मा व जगदीश्वर आहे. तो म्हणजे शरणगतांना तारणारे वज्रकवच. तो या संकटाचे निवारण करेल. राजाने आपले सर्व भार त्या महाकालेश्वरावर टाकला. सर्व चिंता बाजूला सारून शिवमंदिरात गेला आणि शंकराच्या विधियुक्त पूजा करू लागला.
इकडे त्याच्या प्रधानाने सैन्य जमवून शत्रूशी युद्ध आरंभिले. नगरतटावरून चंद्रसेनाचा तोफखाना वैऱ्यावर आग ओकू लागला. बाहेर असे प्रखर युद्ध चालले असताना देवद्वारी मात्र चतुर्विध वाद्य शिवभजनाला साथ देत होते. राजा अत्यंत प्रेमाने शंकराची महापूजा करीत होता. आणीबाणीचा प्रसंग असूनही आपला राजा न घाबरता शिवार्चन करत आहे याचे लोकांना मोठे कौतुक वाटले. अनेक नागरिक ते पूजाकर्म पाहण्यासाठी मंदिरापाशी जमले. त्या गर्दीत एक विधवा गवळण आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती. त्या मुलाने राजाने केलेली शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली. राजाचे शिवपूजन आटोपल्यावर लोक पांगले. गवळणही आपल्या घरी परतली. आईच्या कडेवरून खाली उतरल्यावर तो गोपबाळ त्याच्या घरशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला. तेथे शिवलिंगासारखा एक गोलाकार पाषाण होता. त्याने त्याभोवती मातीची वेदिका तयार केली. मग स्वहस्ते तयार केलेल्या त्या शिवप्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला. त्यावेळी तेथे कोणीच नव्हते, म्हणून तो एकटाच शिवपूजेचा खेळ खेळत होता. त्याने अनेक लहान दगड जमविले आणि पद्यासन घालून बसला. मग राजाने केलेली पूजा मनोमन आठवून शंकराला एक एक उपचार अर्पण करू लागला. त्याला मंत्र, ध्यान, आसन या गोष्टी कशा माहीत असणार, पण तरीही तो प्रेमाने पूजन करीत होता. त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला. हिरवे गवत व सुगंध नसलेली रानफुले देवाला वाहिली. परिमल द्रव्ये म्हणून मातीची उधळली. धूप दीप नैवेद्य म्हणून शिवाला पाषाणच वाहिले. ओंजळीत माती घेऊन तीच पुष्पांजली म्हणून समर्पित केली. मग त्याने हात जोडले, डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागला. थोड्या वेळात त्याला दृढ ध्यान लागले. तो देहभान विसरला. तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हाक मारू लागली. तिने बऱ्याच हाका मारल्या, पण त्याने प्रत्युत्तर दिलेच नाही. त्यामुळे तिला काळजी वाटू लागली. ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली. तो शेजारच्या ओसाड झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला. तिचा जीव भांड्यात पडला. ती त्याला म्हणाली, बाळा, तू येथे काय करतो आहेस? जेवायला चल. पण तेही त्याला ऐकू गेले नाही. तेव्हा ती रागावली. तिने पुढे जाऊन त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून टाकली. चल उठ, जेवायचे नाही का? असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठवू लागली. मुलगा भानावर आला. त्याने डोळे उघडून पाहिले. तो काय, त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झाली होती. त्याला धक्का बसला. खूप वाईट वाटले. शिव, हे काय झाले? असे म्हणून तो छाती पिटत आक्रोश करू लागला. आता मी प्राण त्याग करतो असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला. हे त्याचे भलतेच आचरण पाहून त्याच्या आईलाही संताप अनावर झाला. कार्ट्या, तुला उपाशी राहायचे तर राहा, तुझ्या मागे हिंडायला मला वेळ नाही, असे म्हणून ती तरातरा निघून गेली. आपले जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली. इकडे आपण केलेली पूजा भंगली म्हणून तो गोपबाळ, हे शंकरा, हे शिवशंभो, हे महाकालेश्वरा असा विलाप करीत रडत होता. तेव्हा त्या लहानग्या भक्ताचा मनोभाव पाहून त्या लीला नाटकी कैलासनाथाने तिथल्या तिथे एक अद्भुत चमत्कार केला. त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित भव्य शिवमंदिर निर्माण केले. त्याचे खांब हिऱ्याचे होते. कळसही नानाविध दिव्य रत्नांनी अक्षरशः झळकत होता.
त्या मंदिराची चारी महाद्वारे रत्नखचित व नक्षीदार होती. गाभाऱ्यात चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमन दिव्य लिंग होते. त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही. आपण स्वप्नात आहोत की स्वर्गात त्याला काहीच कळेना. त्याने गाभाऱ्यात जाऊन शिवाचे दर्शन घेतले. तेथे राजोपचार पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली. त्यावेळी त्याला झालेला आनंद काय वर्णन करावा. तो तेथेच आनंदाने नाचू लागला. त्याने शंकराची भक्तिभावाने षोडोपचाराने पूजा केली, पुष्पांजली वाहिली. मग अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला. ते पाहून शंकर प्रसन्न झाला. त्याच्या सन्मुख प्रकट होऊन तो म्हणाला, बाळ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तरी वरदान मागून घे. तेव्हा तो गोप बाळ म्हणाला, देवा, माझ्या आईने तुझे पूजा उडवून लावली म्हणून तू रागवू नकोस. हा तिचा अपराध पोटात घाल, तिला क्षमा कर. शंकराने हसून होकार दिला. तेव्हा त्याला हयसे वाटले. तो पुढे म्हणाला, देवा, थोडा वेळ थांबशील, मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो. त्या साम सदाशिवाने तेही मान्य केले. तो घराकडे धावला. तर काय आश्चर्य, तेही भव्य दिव्य झाले होते. एखादा रत्नखचित राजप्रसाद जणू. तेथे त्याची आई रत्नखचित दिव्य मंचकावर झोपलेली दिसली. तिच्या सर्वांगावर नानाविध अलंकार होते. तिचे रूप पालटले होते. ती अतिशय सुंदर दिसत होती. त्या बाळाने आपल्या आईला उठवले. म्हणाला, ए आई, उठ ना, माझ्याबरोबर चल, शंकराचे दर्शन घे. बघ तरी केवढे मोठे देऊळ आहे. ती उठली. सभोवती दृष्टी टाकताच तिच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. आपण तर झोपडीत होतो, आता एकदम प्रसादात काय नवल आहे. ती संभ्रमात पडली. तिने आपल्या मुलाकडे पाहिले. त्याच्या निरागस डोळ्यात विलक्षण तेज होते. तो तिला शंकराच्या दर्शनासाठी चल म्हणत होता. तिने ओळखले, ही सर्व देवाची कृपा आहे. शिवकृपेने तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले होते. याला कारण आपला मुलगा. तिने त्याला हृदयाशी धरले. मग त्याला घेऊन बाहेर आली. आपले राजप्रसादासारखे भव्य दिव्य घर आणि शेजारी रत्नखचित शिवालय, आश्चर्य आणि आनंद असे समिक्र भाव तिच्या मुखावर उमटले. ती तत्काळ शिवालयात प्रवेशली. तेथे तिलाही शिवदर्शन झाले. अनंत काळ तपश्चर्या करणाऱ्यांना ज्याचे दर्शन दुर्लभ, तो एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्याच्या मातेला दर्शन देऊन अंतर्धान पावला. ती धन्य झाली. आपल्या मुलाचे किती कौतुक करू असे तिला झाले होते. तिने त्याचे मुख कुरवाळले. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली. तिला राहावेना. राजमहालात जाऊन तिने चंद्रसेनाला सर्व वृत्तांत सांगितला. आपल्या इष्टदेवताची महाकालेश्वराची ती अद्भुत करणी पाहण्यासाठी तो त्वरेने तेथे आला. रत्नखचित शिवालय पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. गोप बाळा, धन्य आहे तुझी शिवभक्ती, असे म्हणून त्याने त्या मुलाचे पायच धरले. ही वार्ता अवघ्या अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी लोटल्या. प्रत्येकजण त्या बाळाचे कौतुक करीत होता. बाहेर वेढा घालून बसलेल्या शत्रुपक्षातही ही बातमी पसरली. मग काय विचारता, त्यांनाही चैन पडेना. आपला येण्याचा उद्देश, आपला द्वेष या सर्व गोष्टी बाजूला सारून त्या सर्व राजांनी चंद्रसेनाकडे निरोप पाठविला. हे नूरप्रश्रेष्ठा, तू धन्य आहेस. धन्य आहे तुझे सर्व प्रजाजन. तुमची शिवभक्ती खूप थोर आहे. ज्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहेत, त्या तुझ्याशी वैरभावना धरण्यात आमची आहतीतच आहे.
आम्ही आमच्या दुर्वासना बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करीत आहोत. आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे. शिव महाप्रभूचे अगाध लीलाकृतित्व प्रत्यक्ष पाहायचे आहे. तो निरोप कळताच चंद्रसेनाने युद्धाला विराम दिला. प्रधानासमेत नगराबाहेर येऊन सर्व राजांना प्रेमाने भेटला. त्यांना मिरवणुकीने सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला. अवंती म्हणजेच उज्जैनी 7 श्रेष्ठ नगरामध्ये तिची गणना होते. त्या नगरीची अद्भुत रचना पाहून सर्वांना मोठे नवल वाटत होते. त्या सर्व राजांनी शिवमंदिरापुढे लोटांगण घातले. त्याची अद्भुत कथा ऐकून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्या लहानग्या गोपबाळाला वंदन केले व म्हणाले, शंकर प्रसन्न झाल्यावर काहीही घडू शकते. गवताच्या झोपडीचे सुवर्णसदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. शत्रू असूनही आम्ही मित्र होऊन चंद्रसेनाची संख्या केले. अधिक काय सांगावे. शिवकृपेने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील व न मागता इच्छित मनकामना पुरवतील. अंगणातले वृक्ष कल्पतरू होतील. मुक्का विद्वान पंडित होईल. पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावेल. जन्मदास दृष्टी मिळेल. तो रत्न पारखी होईल. मुका उत्तम वक्ता होईल. रंकाचा राव होऊन तो सर्वसोभ्य सत्ताधीश होईल. चिंतामणीसारखे अनमोल रत्न सहज हाती येईल. त्रिभुवनात कीर्ती होईल. सर्व राजे वंदन करतील. खणावे तेथे गुप्त खजिने सापडतील. फारसा अभ्यास नसला तरी वेदाचा अर्थ कळेल. सर्व प्रकारची कौशल्य प्राप्त होतील. हे गोप बाळा, तू उमारमण तुझ्यावर प्रसन्न झाला. त्याने तुला दर्शन दिले. तू धन्य आहेस. तुझ्यासारखे प्रजाजन लाभणे हेही मोठे सद्भाग्यच. गोब्राह्मणाचा प्रतिपाळ करणारा नृपराज चंद्रसेनही धन्य आहे. अशा प्रकारे तेथे मोठी यात्रा लोटली असताना आणि सर्व राजे त्या गोपबाळाचे कौतुक करीत असताना तेथे हनुमान प्रकट झाला. वायुपुत्र अंजनी कुमार, रामचरणीचा भ्रमर, सीतेला दिलासा देणारा, लंकेचे दहन करणारा, मदनावर विजय मिळवणारा, द्रोणाचल उपटून नेणारा, लक्ष्मणाचे प्राण वाचविणारा, अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर बसून त्याचे रक्षण करणारा आणि स्वपराक्रमाने 14 भूनी महान कीर्ती प्रस्थापित करणारा 11वा रुद्र अवतार मारुती तो तेथे प्रकट होताच उपस्थित सर्वांना अपार धन्यता वाटली. सर्व राजे त्याच्या चरणी लोटले. हनुमंताने त्या गोपबाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याला नमःशिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश दिला. त्याला न्यास, मातृका व धान्य कसे करावे ते शिकविले. प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे त्याची माहिती दिली. त्या रामदूताचे गोपबाळावर कृपादृष्टी टाकली. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. त्याच्या प्रसादाने त्या मुलाला 14 विद्या व 64 कला प्राप्त झाल्या. हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टीचे स्पष्ट ज्ञान झाले. त्याने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. तेव्हा सर्व राजे त्याचा जय जयकार करू लागले. देवांनाही आनंदाने पुष्पवृष्टी केली. हनुमंत त्या मुलाला म्हणाला, श्रीकरा, तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल. तुझ्या 8व्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म होईल. तो गोपाचा राजा असेल. भगवान विष्णू, वसुदेव, देवकीचा पुत्र श्रीकृष्ण
म्हणून अवतार घेईल, तेव्हा हा नंद त्याचा धर्मपिता होऊन त्याचे संगोपन करील. तो श्रीकृष्ण गोकुळात अनंत लीला करील. कंस व शिशुपालादिकाचा वध करून पृथ्वीवरील दैत्यभार उतरवील. तो पांडवाचा सुहृदय व रक्षक होईल. पांडवाकडून कौरवाचा नाश घडवून आणेल. जपमाळेचे मणी जसे परतून येतात तसे श्रीहरीची अवतार स्थिती आहे. तो भक्तासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. हनुमंताने श्रीकराला अनेक शुभाशीर्वाद दिले आणि तो अंतर्धान पावला. तेव्हा सर्व राजांनी श्रीकराच्या सद्भाग्याची प्रशंसा केली. त्याबद्दल धन्योद्गार काढले. प्रत्यक्ष रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला कसली कमतरता. चंद्रसेन राजाने सर्व भूपतीचे वस्त्र आभूषणे देऊन थोर सन्मान केला. तेही आनंदाने स्वस्थानी परतले. मग श्रीशंकर व चंद्रसेन नित्यनेमाने प्रदोष व सोमवार व्रत करू लागले. ते दोघे शिवरात्र उत्सवाने साजरी करीत. याचकांना दानधर्म करीत, शिवलीलाचे श्रवण करीत त्यांनी आपले आयुष्य शिवभक्तीत व्यतीत केले. त्यांना अंतिम परमगती मिळाली. ते शिवपदास पोचले. या अध्यायाचे पठण करणाऱ्या भक्ताला आयुष्य, आरोग्य, धनसंपदा व उत्तम संतती प्राप्त होईल. ज्याचे मन शिवार्चनात निमग्न आहे त्याला विघ्ने भिवून असतात. अर्थात शिवभक्तांना विघ्ने त्रास देत नाहीत. शिवलीलामृत ग्रंथ हाच सूर्य त्याचा आशयरूपी किरणांनी सज्जनरूपी कमलिनी विकास पावतात. जीवाचे शिवाचे ऐक्य होते. दुष्ट दुर्जन नास्तिकरूपी घुबडे वाघुळे लपून राहतात. शिवनिंदेसारखा घोर अपराध नाही. तो अपराध करणाऱ्या निंदकांना तो वैकुंठनाथ भयंकर नरकात घालतो. शंकरालाही श्रीहरीची निंदा सहन होत नाही. त्या अभक्तांना तो कुंभीपाक नरकात टाकतो. हरिहर एकच आहेत, त्यांच्यात भेद नाही, तरीही त्यांची निंदा करतात. ते पापीच होत. त्यांना यम नाना प्रकारे अनंत यातना देतो. हे श्रीधराला व देणाऱ्या पार्वतीच्या प्रियकरा, हे ब्रह्मानंदा, हे यतिश्रेष्ठा कैलासनाथा, तुझी लीला तूच वदवून घे. स्कंद पुराणातील षडोत्तर खंडात अमृतमय शिवलीला वर्णन केलेल्या आहेत. तो शिवलीलामृत ग्रंथ सज्जनांनी नेहमी श्रवण करावा. त्या ग्रंथाचा हा 4था अध्याय गोड आहे. अध्याय 4 समाप्त. श्री साम सदाशिव नमस्तुभ्यं. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत, अशा अनेक नवीन अध्यायासोबत. ओम नमः शिवाय.